संस्था आहे वाडोस प्रभाग आणि शाळा आंबेरी नंबर 1 शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि सन्माननीय वारण मॅडम विस्ताराधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाजी महाराजांचा अभिमान साऱ्या महाराष्ट्राची शान। सईबाई पुत्र जाहला, सईबाई पुत्र जाहला, पुरंदरी छावा जन्मला। छत्रपती राजा सुखावला, छत्रपती राजा सुखावला, स्वराज्यात वारस लाभला। बालपणीच मातृप्रेमास मुकला, बालपणीच मातृप्रेमास मुकला, नातू जिजाऊंचा लाडला। सर्व शास्त्रात पारंगत, सर्व शास्त्रात पारंगत, निपुण साऱ्या शस्त्रात। राणी येसूबाईचा मान राखला, राणी येसूबाईचा मान राखला, एक पत्नीव्रत धर्म पाळला। राणी येसूबाईचा मान राखला, एक पत्नीव्रत धर्म पाळला। स्वच्छ दिलाचा राजा, स्वच्छ दिलाचा राजा, तुझसम ना तुझा। सर्व धर्म समभाव जपला, सर्व धर्म समभाव जपला, भ्रष्टाचाराचा आळा घातला। बुधभूषण ग्रंथ लिहिला, बुधभूषण ग्रंथ लिहिला, आदर्श राजा बनला। निधड्या छातीने रडला, निधड्या छातीने रडला। कवितेचं नाव आहे निषेध। मुख्य छंदातली कविता आहे आणि आत्ताच्या कालच्या पहलगामचा जो हल्ला झाला त्याच्यावर आहे। काल मला अगदी तीव्रतेने वाटलं निषेध करावा या सगळ्याचा, किंवा निषेध। अगदी रस्त्यावर उतरून निषेधाच्या जोरदार घोषणा द्याव्याशा वाटल्या, अगदी रस्त्यावर उतरून निषेधाच्या जोरदार घोषणा द्याव्याशा वाटल्या, पण मला नाही जमलं। त्या सोशल मीडियावरच्या पोस्ट वाचून आणि फोटो बघून माझं रक्त सळसळलं। संतापाची तिडीक आणि डोक्यात वाटलं बहिष्कार टाकावा सगळ्यावर, वाटलं बहिष्कार टाकावा सगळ्यावर, पण नाही जमलं। मित्रांच्या आणि परिवाराच्या अनेक ग्रुपवर निषेधाच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि फोटो येत होते, निषेधाचे जोरदार संवाद रंगत होते। माझी बोटं थरथरत होती निषेधाच्या 4 ओळी लिहायला, माझी बोटं थरथरत होती निषेधाच्या 4 ओळी लिहायला, पण नाही जमलं। अनेकांच्या स्टेटसला देखील निषेधाचे फोटो होते। मलाही खूप वाटत होतं आपणही स्टेटसला एखादा फोटो लावावा, पण तेही नाही जमलं। आपल्याच राष्ट्राच्या विरोधात बोलणाऱ्या 4-2 मित्रांना झापावं असं खूप वाटलं, पण मीच म्हटलं जाऊ दे, आणि मग तेही नाही जमलं। मला भीती वाटली, आतून माझ्यातल्या संघर्षाची भीती वाटली। आपण काही वेगळे तर ठरणार नाही ना यार अशी, आणि आपण राहिलो आणि मी जपत राहिलो माझ्या पुरोगामित्वाला, आणि मग तेही नाही जमलं। महाराष्ट्राची राजकन्या, महाराष्ट्राची राजकन्या, ओ महाराष्ट्राची राजकन्या, मराठा मोळी नार। नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा जोहार, नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा जोहार, नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा जोहार। देवनागरी लिपीमध्ये 14 खडी सजली, सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात कड्यांमध्ये। देवनागरी लिपीमध्ये 14 खडी सजली, सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात कड्यांमध्ये गजली। घडू सुजाण बालक पेलू शिक्षण भार, अहो घडू सुजाण बालक पेलू शिक्षण भार, नका बांधू गळ्यात माझ्या, नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा जोहार, नका बांधू गळ्यात माझ्या इंग्रजीचा जोहार। मर्द मराठी शूरांचा
गाईन मी पोवाडा मुजरा करून पाहते शिवनेरीचा वाडा वर्ग मराठी शूरांचा गाईन मी पोवाडा मुजरा करून पाहते शिवनेरीचा वाडा जाणून घेऊ सारी जण जाणून घेऊ सारी जण मराठी भाषा सार नका बांधून गळ्यात माझ्या जिल्हा परिषद शाळेत जाऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया घेऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया शाळा तयारी अभियान आले अनेक संस्थांनी योगदान दिले शाळा तयारी अभियान आले अनेक संस्थांनी योगदान दिले पहिले पाऊल शाळेत घेऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया घेऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया ते स्वागत औक्षण होते गणवेश पुस्तके साहित्य मिळते ते स्वागत औक्षण होते गणवेश साहित्य पुस्तके मिळते सारे दूध घालून ऐकीत चालूया मोफत सुविधांचा लाभ घेऊया घेऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया पोषण आहार आणि खिचडी दररोज बदलत्या मेनूची गोडी पोषण आहार आणि खिचडी दररोज बदलत्या मेनूची गोडी पूरक आहार आणि केळी खाऊया मोफत योजनांचा लाभ घेऊया घेऊया जगण्यालाही लावून घ्यावी काजळ साध्या सरळ जगण्याला नसावा कसला अट्टहास साध्या सरळ जगण्याला नसावा कसला अट्टहास क्षणाक्षणाला जीवनाची होत जावं परीक्षा पास क्षणाक्षणाला जीवनाची होत जावं परीक्षा पास फार वाटतं व्हावं मला हवं तसं फार वाटतं मला व्हावं मलाच हवं तसं पण विधी लिखित वेगळं ते बदलेल कसं पण विधी लिखित वेगळं ते बदलेल कसं कधी होऊन जावं प्रश्नाचं ठाम उत्तर कधी होऊन जावं प्रश्नाचं ठाम उत्तर मार्ग असला एकट्याचा तरी दरवळावं होऊन अत्तर मार्ग असला एकट्याचा तरी दरवळावं होऊन अत्तर आलाच कधी जर या जगण्याचा वीट आलाच कधी जर या जगण्याचा वीट तर या जगण्यालाही लावून घ्यावी एखादी काजळ तीळ तर या जगण्यालाही लावून घ्यावी एखादी काजळ लहानाचा मोठा झालो मोठं होताना लहान होता लहानाचा मोठा झालो मोठं होताना लहान होता नशिबाच्या जोरावर पुढे जाताना फक्त मागे वर पाहता शिडी भाकर खाऊन मोठा झाला पुढे जाताना गेले दिवस आठवता शिडी भाकर खाऊन मोठा झाला पुढे जाताना गेले दिवस आठवता गरीबाला अन्यायाने हिणवताना फक्त मागे वळून पाहता पाय वाटेना चालताना तुटक्या चपलांनी दिली होती मायाची उभेची मजा पाय वाटेना चालताना तुटक्या चपलांनी दिली होती मायेच्या उभेची मजा गालीच्या वरून बुटाने चालताना फक्त मागे वळून पाहता आयुष्याच्या वाटेवर आले क्षण सुखाचे कधीतरी मुद्दाम गेले दिवस जगत जा आयुष्याच्या वाटेवर आले क्षण सुखाचे तर कधीतरी मुद्दाम गेले दिवस जगत जा चैनीच्या दुनियेत फिरताना मात्र फक्त मागे वळून पाहता बायकोचे मन राखताना सुखाची गोडी चाकताना जगायचं भान ठेवत जा बायकोचं मन राखताना सुखाची गोडी चाकताना जगायचं भान ठेवत जा रक्ताने मोठे केलेल्या आई माईशी भांडताना फक्त मागे वळत पाहता पिकल्या पानाफुलाची होते पडझड वृत्ती शैक्षणिक गुणवत्तेची आणि शिक्षा समृद्धीची वृत्ती शैक्षणिक गुणवत्तेची आणि शिक्षा समृद्धीची सर्वांगीण विकास मुलांचा सर्वांगीण विकास मुलांचा आहे शैक्षणिक धोरणात सर्वांगीण विकास मुलांचा आहे शैक्षणिक धोरणात जाणीव जागृती संवेदनशीलता सर्जनशीलता या सारे क्षमता
सावित्रीच्या शूरलेखीनो शूरलेखीनो सावित्रीच्या शूरलेखीनो तुम्हास हा प्रणाम अखंड राहो कीर्ती तुमची त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार जिजाऊ माता धन्य झाली गडागडांवर तिची सावली जिजाऊ माता धन्य झाली गडागडावर तिची सावली पुत्र घेऊनी राणी लढली पुत्र घेऊनी राणी लढली तलवारी त्या धार अखंड राहो कीर्ती तुमची त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार सावित्रीची थोर लेखणी डॉक्टर झाल्या त्या आनंदी सावित्रीची थोर लेखणी डॉक्टर झाल्या त्या आनंदी लता दिदींच्या गाण्यामधुनी लता दिदींच्या गाण्यामधुनी घुमती सुरपार अखंड राहो कीर्ती तुमची त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार सुनीता विल्यम्स अंतराळवीर पीटी उषाही धावे तत्पर सुनीता विल्यम्स अंतराळवीर पीटी उषाही धावे तत्पर अनाथांची ती माय थोर सिंधुताई सकपाळ अखंड राहो कीर्ती तुमची त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार आदर्श आम्हा या साऱ्यांचा निश्चय करूया आज दिनिया आदर्श आम्हा या साऱ्यांचा निश्चय करूया आज दिनिया बनून ज्योती घडवू क्रांती आपल्या शिक्षण विभागाचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मृत्यू पावलेल्या बाबू बैलाची कैफियत मी माझ्या शब्दात व्यक्त केलेली आहे. कवितेचं नाव आहे खरं सांग धन्या. कविता मालवणी भाषेत आली आहे. खरं सांग धन्या. खरं सांग धन्या. उन्हातानात राबलंय उन्हातानात राबलंय पाऊस पाणी सोसलंय. उन्हातानात राबलंय पाऊस पाणी सोसलंय. खरं सांग धन्या मी तुझ्याकडे काय कधी मागलंय. खरं सांग धन्या मी तुझ्याकडे काय कधी मागलंय. कोणा
बाळांनी भरलेला गोकुळ तुझा, कोरा बाळांनी भरलेला गोकुळ तुझा बघून मिया सुद्धा आनंदाने बागडले. कोरा बाळांनी भरलेला तुझा गोकुळ बघून मिया सुद्धा आनंदाने बागडले. खरा सांग धन्या, खरा सांग धन्या, मी तुझ्याकडे काय कधी मागलंय? खरा सांग धन्या, मी तुझ्याकडे काय कधी मागलंय? आसूड पाठीवर, आसूड पाठीवर वाकड्या शब्दांचो मारो, आसूड पाठीवर वाकड्या शब्दांचो मारो. कितीदा मनावर झेललंय, कितीदा मनावर झेललंय. खरा सांग धन्या, खरा सांग धन्या, मी तुझ्याकडे काय कधी मागलंय? खरा सांग धन्या, खरा सांग धन्या, मी तुझ्याकडे काय कधी मागलंय? हिरवं चारो नाही मिळालो तर सुक्या वैरणीवर समाधान मानलंय. हिरवं चारो नाही मिळालो तर सुक्या वैरणीवर समाधान मानलंय. खरा सांग धन्या, खरा सांग धन्या, मी तुझ्याकडे काय कधी मागलंय? शेतीवाडी करून तिया मोठे इमले बांधले, शेतीवाडी करून तिया मोठे इमले बांधले. उघड्या वाड्यात तुझ्या मी सुखान मात्र झोपलंय, उघड्या वाड्यात तुझ्या मी सुखान मात्र झोपलंय. खरा सांग. बदलत चालली आहे जुनी संस्कृती, कुठेतरी आता तिला लगाम घालायचा आहे. बदलत चालली आहे जुनी संस्कृती, कुठेतरी आता तिला लगाम घालायचा आहे. गुरु शिष्याचे नाते आता अजूनही दृढ करायचे आहे. परत एकदा जुनी संस्कृती टिकवून ठेवायची आहे. गुरु शिष्याचे नाते आता अजूनही दृढ करायचे आहे. परत एकदा जुनी संस्कृती टिकवून ठेवायची आहे. एकत्र कुटुंब पद्धती परत एकदा रुजवायची आहे. सुखदुःखे एकमेकांनी वाटून घेऊन, सुखदुःखे एकमेकांनी वाटून घेऊन परिस्थितीवर मात करायची आहे. कितीही संकटे आली तरी एकसाथ लढायचे आहे. कितीही संकटे आली तरी एकसाथ लढायचे आहे. मुले आणि पालकांमधील संवाद आता कमी होत आहे. मुले आणि पालकांमधील संवाद आता कमी होत आहे. मोबाईलच्या या जमान्यात मात्र व्हॉट्सअप आघाडीवर आहे. मोबाईलच्या या जमान्यात मात्र व्हॉट्सअप आघाडीवर आहे. सोशल मीडियाच्या युगात आज साहित्य लोप पावत आहे. सोशल मीडियाच्या युगात आज साहित्य लोप पावत आहे. वाचन आणि लिखाणाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. वाचन आणि लिखाणाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. देवळात जाण्याची आता गरज नाही. देवळात जाण्याची आता गरज नाही. ऑनलाईन दर्शन घर बसल्या मिळत आहे. ऑनलाईन दर्शन घर बसल्या मिळत आहे. भक्त आणि देव यातील भाव मात्र कमी होत आहे. भक्त आणि देव यातील भाव मात्र कमी होत आहे. आणि अशी संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे. अशी संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे. नात्यांमधील ओलावा कमी होत आहे. नात्यांमधील ओलावा कमी होत आहे. अळगावरच्या पाण्यासारखे वरच्यावर तरंगत आहे. अळगावरच्या पाण्यासारखे वरच्यावर तरंगत आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही संस्कृती टिकवायची आहे. कवितेचं नाव आहे पृथ्वी माता आणि माता. सर्व जीवांना श्वास पुरविते पृथ्वी माता. सर्व जीवांना श्वास पुरविते पृथ्वी माता. प्रदूषणाने बुधमरली ही पृथ्वी माता. प्रदूषणाने बुधमरली ही पृथ्वी माता. पाणी आणि अन्न ही देते पृथ्वी माता. पाणी आणि अन्न ही देते पृथ्वी माता. अन्न साखळी तुटता रडते पृथ्वी माता. अन्न साखळी तुटता रडते पृथ्वी माता. एक होते झाड, त्याची हिरवीगार पाने, उभे एका जागी जणू गुणी बाळ शहाणे. उभे एका जागी जणू गुणी बाळ शहाणे. गोड गोड फळे आम्हाला ते द्यायचे. गोड गोड फळे आम्हाला ते द्यायचे. झुळझुळणाऱ्या वाऱ्यासोबत डुलत झोके घ्यायचे. झुळझुळणाऱ्या वाऱ्यासोबत डुलत झोके घ्यायचे. किलबिलणारे पक्षी त्याच्या फांद्यांवर जमायचे. किलबिलणारे पक्षी त्याच्या फांद्यांवर जमायचे. गोड मधुर फळे चाखत तिथेच घरटी बांधायची. गोड मधुर फळे चाखत तिथेच घरटी बांधायचे. इटुकली पिटुकली खारुताई, चपळाई तिची भारी. इटुकली पिटुकली खारुताई, चपळाई तिची भारी. सरसर सरसर इकडून तिकडे उगाच फेऱ्या मारी.
सरसर सरसर इकडून तिकडे उगाच फेऱ्या मारी. उड्या मारूनी माकड दादा वेंगाडून सर्वांना. उड्या मारूनी माकड दादा वेंगाडून सर्वांना. पाने आणि फळे खाऊनी विचकावी दातांना. झाड परंतु सर्वांना या माया अपुली देई. झाड परंतु सर्वांना या माया अपुली देई. सावलीत या कुणीही बैसा. सावलीत या कुणीही बैसा भेदभाव त्या नाही. सावलीत या कुणीही बैसा भेदभाव त्या नाही. तल्लख वृत्ती होण्यासाठी खावेत अक्रोड आणि बदाम. तल्लख वृत्ती होण्यासाठी खावेत अक्रोड आणि बदाम. तज्ञ मार्गदर्शक लाभले मिलिंद, दिगंबर आणि सुधा. प्रशिक्षणात शिकवण्यात आले बालकांची वाढ आणि विकास, लॅडर ऑफ फीडबॅक, 21 दिव्यांग प्रकार आणि दिव्यांग व्यक्ती कायदे. प्रशिक्षणात शिकवण्यात आले बालकांची वाढ आणि विकास, लॅडर ऑफ फीडबॅक, 21 दिव्यांग प्रकार आणि दिव्यांग व्यक्ती कायदे. विशेष विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना नक्कीच होतील त्याचे फायदे. अध्ययन शैली, पंचनानंदीय संवेदना, शिक्षणाचा शंकू, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम सुलभीकरणाचे 9 टप्पे, रुब्रिक पद्धत, तसेच मार्गदर्शन आणि समुपदेशन, मूल्यमापन, संकल्पना, पद्धती आणि तंत्र. समावेशित वर्गामध्ये अध्यापन करताना आम्ही वापरू आता शिकवण्यात आलेला नाविन्यपूर्ण कान्यमंत्र. आदरणीय प्राचार्य श्री कांबळे सर यांना गुणवत्ता वाढ व प्रशिक्षण व्यवस्थापनाची भरतीच आवड. आदरणीय प्राचार्य श्री कांबळे सर यांना गुणवत्ता वाढ व प्रशिक्षण व्यवस्थापनाची भरतीच आवड. म्हणूनच CBT व UDL प्रशिक्षणासाठी त्यांनी समायोजित टीम व PMC शाळांची घातली सांगड. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा व उपक्रम राबवण्याची असते जिल्हा समन्वयक टीमची आत्मीय तळमळ. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा व उपक्रम राबवण्याची असते जिल्हा समन्वयक टीमची आत्मीय तळमळ. सर्व प्रशिक्षणार्थी मिळून घडवूया यापुढे क्रांतिकारी चळवळ. तज्ञ मार्गदर्शकांनी ग्रुप करून सर्वांच्या तरुण वयामध्ये म्हणजे साधारण 18व्या वर्षानंतर आपण या नोकरीला लागतो, नोकरीची प्रतीक्षा करत असतो आणि नोकरीसाठी सतत प्रयत्न करत असतो. तरीही आपण शिक्षक आहात, मग साहित्य प्रवासाची सुरुवात आपण कुठून कशी केली त्याबद्दल सुरुवातीला आपण सांगू शकता. विचारल्या प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी अगोदर आयोजकांचे, शिक्षणाधिकाऱ्यांचे, या बीटचे आभार मानते. खूप खूप त्यांना धन्यवाद देते अशासाठी की एक लेखक जेव्हा आपल्या लेखन क्षेत्राची वाटचाल करत असतो त्यावेळेला त्याची लेखक म्हणून असलेली ओळख करून देणं आणि त्याला व्यासपीठ देणं किंवा त्याच्या काय म्हणायचं त्याला त्याच्या भावविश्वाला अभिव्यक्ती देणं हे फार मोठं महत्त्वाचं काम असतं. हे समाजातून घडलं पाहिजे असतं आणि त्यातून त्या लेखकाला खूप मोठी प्रेरणा मिळत असते. तसं आज या कार्यक्रमामधून एक प्रकारे या आयोजकांनी मला खूप मोठी प्रेरणा दिली. एक लेखक लेखिका म्हणून याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आणि आता आपल्या प्रश्नाकडे बोलूया. मी वयाच्या 21 वर्ष पूर्ण झाली आणि नोकरीला लागले. हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच माझा विवाह झाला, संसाराची वाटचाल सुरू झाली आणि मुलगा जेव्हा माझा 8वी 9वीत गेला तेवढ्या मोठ्या म्हणजे काळानंतर साधारण 90च्या दशकामध्ये मी लिहायला सुरुवात केली. ही सुरुवात का केली तर तो थोडीशी मला पार्श्वभूमी माझ्या बालपणाची तुम्हाला सांगावी लागेल की माझं बालपण गेलं ते एका वागयत्ने तोषावे तोषोनी मज
द्यावे सुखिया